सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. कालच म्हणजे 9 ऑगस्टला आपली जी तिसरी फेरी आहे, हे तिसरे प्रवेश फेरीचा जो निकाल आहे हा निकाल लागलेला आहे. बऱ्याच मुलांचा त्याचा जो नंबर आहे हा नंबर लागलेला आहे. ज्या मुलांचा नंबर लागलेला नाही त्या मुलांनी आता चौथ्या प्रवेश फेरीसाठी फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी चौथ्या प्रवेश फेरीचे 1-2 जे महत्त्वाचे नियम आहे तेवढे तुम्ही फक्त बघून घ्या आणि 1-2 ज्या तारखा आहे तेवढा फक्त तुम्ही क्लिअर करून घ्या. सर्वात पहिले चौथ्या फेरीसाठी जो ऑप्शन फॉर्म आहे हा आपण कधीपासून भरू शकतोय? 10 ऑगस्ट म्हणजे आजपासून अजून पुढे 4 दिवस आपण हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरू शकतोय. आणि याची जी गुणवत्ता यादी आहे किंवा जी मेरिट लिस्ट आहे ही कधी लागणार आहे? 20 ऑगस्टला. 20 ऑगस्टच्या दिवशी याचे जो रिझल्ट आहे किंवा जी मेरिट लिस्ट आहे ही त्याची 20 ऑगस्टला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा नियम असा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्या राऊंडला पहिली ट्रेड भरली असेल तर तुम्हाला जे ऍडमिशन आहे घ्यावंच लागेल. दुसऱ्या ट्रेडसाठी ते पहिल्या 3 ट्रेडसाठी नियम होता. तिसऱ्या ट्रेडसाठी पहिल्या 5 ट्रेडसाठी नियम होता. आता चौथ्या प्रवेश फेरीमध्ये हे बघा इथं 10.3 मध्ये चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार, म्हणजे आता तुम्ही जे पण ऑप्शन भराल चौथ्या राऊंड मध्ये 1, 2, 3, 4, 5, 10 जे पण ऑप्शन भराल त्या ऑप्शन पैकी तुम्हाला कोणत्या पण ट्रेडला नंबर तुमचा लागला तर तुम्हाला ऍडमिशन हे कंपल्सरी घ्यावा लागेल. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण जे आता इथून पुढे ज्या पण फेऱ्या असतील त्या सर्व फेऱ्यांमधून काय होऊन जाल? बाद होऊन जाल. त्यामुळे तुम्ही काय करा, अशाच ट्रेड भरा ज्या ट्रेड तुम्हाला चालणार आहे. आता तुम्हाला पुढच्या कोणत्या राऊंड मध्ये ट्रेड भरायचा चान्स भेटणार नाहीये. जो काउन्सिलिंग राऊंड आहे त्याच्याबद्दल काय माहिती असेल ते मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण पहिले हा राऊंड खूप महत्वाचा आहे. ज्या ज्या मुलांचं ऍडमिशन बाकी त्या मुलांसाठी याच्यात चान्स आहे. आता आपण बघू फॉर्म भरायचा कसा आहे. आता फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला पहिलेच बोललो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघत जा. काही ज्या महत्वाच्या गोष्टी असतात, जे बारीक बारीक पॉईंट असतात ते मिस होऊन जातात. ठीक आहे. तर ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे नेहमीसारखी. इथं आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन वर जे रजिस्टर कॅन्डिडेट आहे याच्यावर टिक करायचं आहे. याच्यावर टिक केल्यानंतर हे जे कॅन्डिडेट लॉग इन आहे ही प्रोफाईल तुमची ओपन होऊन जाईल. इथं आयडी आणि पासवर्ड पुट करायचा आहे. आतापर्यंत सर्व मुलांना समजलं असेल आयडी आणि पासवर्ड कुठे असतो आणि तो काय. यावर टिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होत जाईल. आता प्रोफाईल लॉग इन झालं, मी तुम्हाला पहिलेच बोललो, सर्वात पहिले तुम्ही काय करा, जे तुमचा वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट चेक करून घ्या. म्हणजे कोणत्या आयटम मध्ये कोणत्या ट्रेडसाठी किती जागा शिल्लक आहे ते कसं दाखवायचं आज मुद्दाम तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतोय, म्हणजे तुमच्या एकूण एक प्रोसेस जी आहे ती लक्षात येऊन जाईल. आता वॅकन्सी रिपोर्टवर टिक केल्यानंतर इथं इन्स्टिट्यूटचा प्रकार निवडायचा. तुम्हाला गव्हर्नमेंटला घ्यायचा असेल गव्हर्नमेंट, प्रायव्हेटला घ्यायचा असेल प्रायव्हेट. त्यानंतर जो तुमचा जिल्हा आहे जिल्हा निवडा. ठीक आहे. मी तुम्हाला कोणत्या पण एका जिल्ह्याचा करून दाखवतो. समजा मी अहमदनगर जिल्ह्याचा करतो. त्यानंतर तालुका निवडायचा. तिथं जो कोणता तालुका असेल तुमच्या आसपास, कर्जत वगैरे, तो निवडायचा. निवडला. आता तिथं जेवढे पण आयटे आहे ते इथं लगेच शो व्हायला सुरुवात होईल. बरोबर. त्या आयट्यावर टिक करायचा आणि सर्च वर टिक करायचा. आता सर्च वर टिक केल्यानंतर इथं बघा खाली इथं किती ट्रेड दिसत आहे? 3 ट्रेड दिसत आहे. कोपा आहे, ड्रेस मेकिंग आहे आणि वेल्डर आहे. तो कोपाला कॅपराऊंडने 15 जागा होत्या, आयएमसी ने 5 जागा होत्या, अशा टोटल 24 जागा होत्या. ठीक आहे. आणि वॅकन्सी पैकी 7 आणि 2 म्हणजे 9 जागा अजून पण या राऊंडला शिल्लक आहे. त्यानंतर ड्रेस मेकिंगला टोटल 20 जागा होत्या, 11 जागा अजून सुद्धा इथं ब्लँक आहे. त्यानंतर वेल्डरला टोटल किती जागा होत्या? 20. त्यानंतर वॅकंट किती आहे? कॅपराऊंडच्या 8 आणि आयएमसीच्या 2 अशा 10 जागा अजून सुद्धा काय वॅकंट आहे. ठीक आहे. तर हा वॅकन्सी रिपोर्ट बघितल्यानंतरच तुम्ही काय करा, तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे हा ऑप्शन फॉर्म भरा. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही एका जिल्ह्यात राहत असाल तर एका जिल्ह्यात तुम्ही दुसऱ्या तालुक्याला अप्लाय करू शकता का, असा बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारला. तर हो, तुम्ही दुसऱ्या तालुक्यात सुद्धा अप्लाय करू शकता. जसं आता समजा मी नगरचा अहमदनगरचा तालुका बघतोय, दुसरा एखादा कर्जतला मी आता बघितलं. आता अहमदनगर मध्ये जो नगर तालुका आहे याच्यासाठी आपण अप्लाय करू. याच्यासाठी अप्लाय केला त्या बघा नगर तालुका मी चेंज केलेला आहे. इथं कोणते इन्स्टिट्यूट आहे? एकच इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यावर परत मी टिक केलं, सर्च केलं. आता ही तुमची जिल्हा आयटी असेल म्हणून याच्यात बऱ्याच ट्रेड दिसत आहे. किती ट्रेड आहे? साधारण 24 ट्रेड आहे. ठीक आहे. आता जेवढ्या पण ट्रेडच्या वॅकन्सी रिपोर्ट असेल, तुम्हाला ज्या ज्या ट्रेड घ्यायच्या आहे त्यापैकी जेवढ्या पण ट्रेडच्या वॅकन्सी असेल त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. जसं आता इलेक्ट्रिशियन खूप मुलांचा डिमांडिंग ट्रेड आहे. इलेक्ट्रिशियन कॅपराऊंडची सीट किती आहे? 40. टोटल किती आहे? 40. कॅपराऊंडने भरले किती गेले? 4 जे सीट आहे हे कॅपराऊंडचे वॅकंट आहे आणि टोटल किती सीट वॅकंट आहे? 7. अजून सुद्धा 7 सीट जे इलेक्ट्रिशियनचे हे वॅकंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटर 13 सीट वॅकंट आहे. फिटर, असं तुम्ही प्रत्येक ट्रेडचं बघू शकता. आणि यापैकी तुमची जी आवडती ट्रेड आहे ती आवडती ट्रेड तुम्हाला काय करायची आहे? सिलेक्ट करायची. फक्त त्या आयटाचा जिल्हा, तालुका आणि आयटाचं नाव दोघं पण तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 2 तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट दाखवले. आता भरायचं कसं ते दाखवतो. ठीक आहे. भरताना कोणत्या ऑप्शनवर जायचं आपल्याला? सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स याच्यावर टिक करायचं आहे. याच्यावर टिक केल्यानंतर ओके म्हणायचं. आता हा जो मुलगा आहे ज्याचा मी आता तुम्हाला लाईव्ह फॉर्म भरून
दाखवतोय. याचा नाशिकमध्ये आपल्याला ऑप्शन जे ऑप्शन चॉईस करायचे तर मी इन्स्टिट्यूट टाईप निवडला, गव्हर्नमेंट, जिल्हा निवडला नाशिक, तालुका निवडला नाशिक. आता नाशिकमध्ये टोटल किती आयट आहे ते लगेच खाली शो होईल. 2 आयट आहे, एक SCP नाशिक रोडचा आणि एक आपला रेग्युलर नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यातला. आता त्यांना इथं फॉर्म भरायचा म्हणून मी याच्यावर काय केलं, टिक केलं. याच्यावर टिक केल्यानंतर सर्च केलं. आता सर्च केल्यानंतर याने ऑलरेडी जेवढे पण ऑप्शन भरलेले समजा एरोनॉटिक्स वगैरे, तर ते सर्व ऑप्शन इथं काय होत आहे, शो होत आहे. त्याने कोणतं कोणतं भरलंय, एरोनॉटिक्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल. आता ह्या ज्या तिघे पण ट्रेड आहे, तिघे पण ट्रेड मध्ये IMC ऑप्शन आहे आणि या मुलाचं जे हे सिलेक्शन आहे ते अजून झालेलं नाही. तर त्याच्या पॅरेंटची IMC मध्ये भरायची तयारी, म्हणून मी मॅनेजमेंट मध्ये यांचं हे सिलेक्ट करतोय. ठीक आहे, तर IMC मी सिलेक्ट केलंय. ठीक आहे, तुम्हाला ज्या ज्या ट्रेड सिलेक्ट करायचे त्या त्या तुम्ही काय करू शकताय, सिलेक्ट करू शकताय. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक IMC परत मी सिलेक्ट केलं. ठीक आहे, सिलेक्ट करताना फक्त तुम्हाला याच्यावर काय करायचं आहे, हे ऍड टू प्रेफरन्स लिस्ट म्हटलंय, याच्यावर फक्त टिक करायचं आहे. काही वेळा ते टाइम घेतं सिलेक्ट करायला, टेन्शन नाही घ्यायचं. त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल ही पण यांना चालणार आहे, तर ही पण आहे बघा, ही पण मी ऍड केली आहे. त्यानंतर ही पण ट्रेड जी आहे ती मी ऍड केलेली आहे. एक मिनिट, हा झाली आहे. आणि त्यानंतर वरच्या 2 अशा 6 ट्रेड आता मी या मुलाच्या अप्लाय केलेला आहे. यानंतर आता जे तुम्ही ऑप्शन भरलेले हे ऑप्शन तुम्हाला चेक करायचे असेल तर हे जे 1 नंबरचं ऑप्शन दिसतं इथं विकल्प निवडा, याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे ऑप्शन सिलेक्शनवर. त्यानंतर हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे बघा, याच्यावर आल्यानंतर इथं खाली त्यांनी काय म्हटलंय, जनरेट अँड सेव्ह PDF. तर जनरेट अँड सेव्ह PDF केल्यानंतर तुम्ही जेवढे पण ऑप्शन सिलेक्ट केले हे ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यानंतर काही मुलांनी असा प्रश्न विचारला होता, सर आम्हाला हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आम्हाला डिलीट करता येतील का? तर आरामशीर डिलीट करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, आता मी इथं याच्या 6 ट्रेड भरले आहे. मला जर वाटलं तर इथं हे जे बाजूला डिलीटचं ऑप्शन आहे याच्यावर टिक केलं तर तुमचं जे ट्रेड आहे ही लगेच काय होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल. परत जर तुम्हाला ट्रेड खाली वरती करायची असेल तर काय करायचं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक समजा मला वरती घ्यायची तर मी काय करेल, तिला फक्त आता मी माऊसचा कर्सर दाबलाय, या कर्सरने फक्त वरती ढकलून देईल. हे बघा, तर ती लगेच काय होईल, ती ट्रेड वरती शिफ्ट होऊन जाईल. एक मिनिट, ते थोडं नेट प्रॉब्लेम आहे, एकच मिनिट. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जे ट्रेड आहे हे ट्रेड सिलेक्ट करू शकताय. बरोबर. त्यानंतर जनरेट अँड सेव्ह PDF याच्यावर टिक केल्यानंतर तुमच्या ज्या पण ट्रेड असतील या ट्रेड तुमच्या त्याची जी PDF आहे ती PDF तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. आता या जे मुलाची PDF आहे हे बघा, ही PDF मी डाउनलोड करून ठेवलेली आहे. आता यामध्ये सर्व आपल्याला डिटेल दिसत आहे, किती ट्रेड त्याने भरलेले आहे, 1 2 3 4 5 6, उजव्या साईडला कोणत्या ठिकाणी भरले ते, आणि त्यानंतर त्याचं जे हे आहे ट्रेड, त्या इथं ट्रेडचे सर्व नाव दिसत आहे 6 प्रकारचे. आता महत्वाचं असं, या मुलाचे ट्रेड भरताना मी पहिले काय केलं होतं, त्याचा जो वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट मी बघितला होता. जसं आता समजा मी या मुलाचा नाशिक गव्हर्नमेंट आयटा नाशिक मध्ये फॉर्म भरला होता, बरोबर आहे. तर नाशिक मध्ये फॉर्म भरण्याच्या आधी ज्या आयटात त्याला फॉर्म भरायचा होता त्या आयटाच्या ज्या जागा आहे या जागा शिल्लक आहे का नाही, आणि त्याला ज्या ट्रेडला भरायचं आहे त्याच्या जागा शिल्लक आहे का नाही पहिले ते चेक केलं होतं. आता त्याला एरोनॉटिकल मध्ये भरायचा होता, टोटल किती जागा होत्या, 20. त्यापैकी आता वॅकंट सीट किती, 7 आणि IMCचं 2, अजून पण 9 जे सीट आहे हे 9 सीट त्याच्या वॅकन्सी आहे, म्हणजे याचा नंबर लागायचा चान्स आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टोटल किती भरायचे होते, 48. आता वॅकंट किती, 18 आणि 6, टोटल 24 जागा वॅकंट आहे, म्हणजे याचा नंबर लागायचा हायली चान्स आहे. त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, बरोबर. कुठे मेकॅनिक मोटर व्हेकल ते पण बघून घेऊ आपण, एकच मिनिट. ठीक आहे, आता मेकॅनिक मोटर व्हेकल दिसत, मेकॅनिक मोटर व्हेकल 38 आणि 48, 12 आणि 6 18, अजून सुद्धा इथं 18 जागा ज्या आहे 18 जागा व्हॅकंट आहे, म्हणजे अजून सुद्धा या मुलाचं या तिघांपैकी कोणत्या ट्रेडला ऍडमिशन जे हे ऍडमिशन होऊ शकतं. तुम्ही पण काय करा, ज्या ट्रेड तुम्हाला भरायचं आहे आणि ज्या आयट्यात भरायचं आहे ती आयटा सिलेक्ट करा आणि त्याच्यात सीट व्हॅकंट आहे का नाही ते बघा. जर तिथं कमी सीट व्हॅकंट असतील तर तुम्हाला मी आता दाखवलंच, तुम्ही वेगवेगळ्या तालुक्यात सुद्धा काय करू शकता, अप्लाय करू शकता. फक्त व्हिडिओ शांततेत आणि व्यवस्थित बघत जा आणि फॉर्म भरताना घाई करू नका, आरामशीर. आता हा शेवटचा राऊंड आहे, याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काउन्सिलिंगला चान्स भेटणार आहे आणि काउन्सिलिंगला उरलेल्या ज्या पण ट्रेड असतील त्या ट्रेड मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. त्यामुळे हा शेवटचा चान्स आहे तुमची आवडती ट्रेड सिलेक्ट करायचा. तर फॉर्म मध्ये काही चुकी करू नका. काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.